बोला. गटात न बसणारं पद ओळखायचं. पहिलं 210 कोणतं वेगळं निघणार सांगा. 210 336 150 आणि 504 आहे. बोला. हा काय निघणार सांगायचं कारण. मॅडम पहिला 210च्या आसपास कोणाचा घन आहे बघायचं. हा 210च्या आसपास सहाचा घन किती येणार 216. हा वजा 6 केलं. हा किती झाले 210. 336 कोणाचा आहे 7चा. हा 7चा घन म्हणजे किती येणार तो 7चा घन बरोबर आहे. हा वजा किती करायचा 7 किती आलं 336. 336. हा बोला पुढचं सांगा. 5चा घन 125. हा 5चा घन बरोबर 125 वजा किती करायचा 5 मग किती यायला पाहिजे 120. आलंय किती तिथं 150. हा याचं सांगा 504चं. 8चा घन 512. हा आणि वजा किती करणार 8 आलं किती 504 म्हणजे वेगळा कोणता येणार 150. हा 150 वाला हा वेगळा येणार. आलं का लक्षात कोणता वेगळा असणार. त्याच्यासाठी काय पाठ पाहिजे घन. ज्यांनी महिनाभर घन वर्ग पाठ केले त्यांना हा प्रश्न जमला असणार. ज्यांना नाही जमलेले त्यांनी परत करा. त्याला आता माझं नाव येलच आहे कारण मी एवढा वेळ सांगितलं नाही वर्ग पाठ करा रोज लिहिताय तरी आता पाठ व्हायला पाहिजे होते एवढ्यात. ज्यांचे आहे ज्यांनी एक दोघांच्या नाही आहेत त्यांनी घ्या लक्षात. बोला ह्याचं सांगा 505. काहीतरी असं सेम लॉजिक असावं. कुणाच्या जवळचे वगैरे आहेत का बघा काय करायला पाहिजे. बोला पटपट काय वापरलेलं असेल. कोणाचे वर्ग आहेत का घन आहेत का बघा. बरोबर आहे करेक्ट आहे. चला सांगा लॉजिक 126 बरोबर आहे तोच पर्याय. हा बोला 505 8च्या घनाजवळ आहे. हा 8चा घन 512. 512 म्हणजे 7 वजा 12. परत 336 7च्या घनाजवळ आहे. 5चा घन किती आहे 512 आहे. हा वजा किती करायचा 7. सॉरी 8चा. हा 8चा घन 512 म्हणजेच वजा केल्यावर किती आले तिथं 7 आणि हा 505. बोला 336 कोणाच्या 343च्या. 343च्या म्हणजे 7चा घन 343. 343 वजा किती 7 करा 336 आलं. सेम बोला 209 म्हणजे कितीचा 6चा घन 216. हा 216 वजा 6 करा म्हणजे किती आला 209. आणि आता चौथा 125 येणार. 5चा घन 125 आहे पण वजा किती करायला लागणार 216 वजा 6 केलं 210 200 नाही मॅडम तिथे पण 7च करायला सातच करायला लागतं. सातच. हा किती आलं चुकून लिहिलं रे म्हणताना माहित झालं की 7चा सगळीकडे करायला लागणार आहे वजा पण लिहिताना लिहिलं ते 216 वजा 7 म्हणजे 209 येणार. 5चा घन 125 वजा किती करायचा 7. हा किती यायला पाहिजे 125 वजा 7 करायचे 118. आलंय किती 126 म्हणजे गटात न बसणारा कोणतं येणार 4. आलं का लक्षात. घन पाठ करा का म्हटलेलं असतं तुम्हाला सांगितलं होतं का पहिल्या दिवशी हे वजा करून पण सोडवा परत अधिक करून पण घनामध्ये किती मिळवले पण किती जणांनी केलं काय माहिती आहे की नाही. 2-3 दिवस केला असेल अधिक वजा करून परत तो सोडूनच दिलं. मग आता घन पाठ नसल्यावर कसं यायचं सांगा बरं. हे पर्याय नंबर 4 बाजूला निघणार. आले का लक्षात सगळ्यांच्या. आता व्यवस्थित एकाखाली एक व्यवस्थित मांडणी करा म्हणजे त्याच्या खाली मांडणी करा म्हणजे जमून जाईल. अजून पण घन पाठ नसतील
पेन्सिल तिसरा घ्या 3436. तिसरा प्रश्न घ्या 3436. सेकंड घ्या 2325. आणि तिसरा आहे 7164. लॉजिक आपल्या जवळ ठेवायचं, अजिबात एकमेकांना डिस्कशन करायचं नाही. 5249. उत्तर काढून ठेवायचं आपलं पण, आणि कसं आलं ते आपल्या आपल्या वहीत ठेवायचं. मित्रांना सांगायची काही सुद्धा गरज नाही. मी विचारल्यावर परत बघते. बाळा प्रेमाने सांगतात जा तू घरी. काय अभ्यास करायच्या त्याचा दिसत नाहीये. जा पटकन घरी. बघितलं तुझ्यामुळे सगळ्यांना त्रास नको. बोला. लॉजिक लिहून ठेव. तुला बाळा सांगितलंय रे मी. सांगू नको असं सांगितलं नाही सगळ्यांना. तेच त्याला लॉजिक वापरू देत की. एकानं बघितलं बाकीचे हे करणार असंच. अरे लिहून ठेवा ज्यांना समजलंय त्याने. झालंय का सांगा सगळ्यांचं. कोण सांगणार सांगा पहिलंच लॉजिक. आता तर होईल ना. हा बोला. हा 3 आणि 4 7. 7चा वर्ग तिथे 49 पाहिजे तिथे 36. बरं. हा आणि बाकीच्यांचं मग 3 आणि 2 5. 5चा वर्ग 25. या पहिल्या दोघांची बेरीज केली 5 आली. परत 5चा वर्ग करायचा 25 आला का. हा बोला. परत ह्याचा 7 आणि 1 8. 8चा वर्ग 64. 5 अधिक 2 बरोबर 7. 7चा वर्ग 49. 7 7चा वर्ग 49. पहिल्यात मग आहे ना तसा नाही. पहिल्यात 3 ला लॉजिक लागतंय आणि पहिल्याला तेवढं येत नाहीये, कारण 3 आणि 4 केलं 7 आलं. 7चा वर्ग किती व्हायला पाहिजे 49. आलाय तिथं 36. म्हणजे चुकीचा कोणता येणार. हा पहिला गटातला बसणारा. हा सांग बरं. खालचं पाठ एकाएकानंच सांगायचं. हा बोल बरोबर आहे. हा सांग. बरोबर 5 आणि 5चा वर्ग केल्यावर किती आला 25. बोला 49 कसं 7 वजा 5 केल्यावर 2चा वर्ग 4. हा बोला. 5 वजा 5 केले 4. 8चा वर्ग 64. येत नाही फक्त कोणत्या ह्याला 2 नंबरला. आले का लक्षात. गटात न बसणारा कोणता येणार 2 नंबर. चाला का सोडवा. आता त्याच्यासाठी परत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे का. हा 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करा म्हटलं होतं याच कारणासाठी. आता लॉजिक व्यवस्थित घेऊन ठेवा खाली. पेन्सिल का लिहितस पेनाने लिहि. झालंय का.
पाचवं घ्या. झालं का सगळ्यांचं लॉजिक? घ्या. 48 15 तिसरा 64 आणि चौथा 143 फक्त एकाकडे सांगायचं, सगळ्यांनी सांगायचं नाही. होय, एकेकाला विचारणार. होय. मॅडम सांगू पहिल्याचं थांबा जरा. एकेकाला विचारते मग सांगा. मॅडम मी सांगू मॅडम मी सांगू कार्तिक सांगतो. विराज सांगतो. पहिला 48 आहे तिथं 7चा वर्ग तोंड बंद कर. 7चा वर्ग 49 वजा 1 48 7चा वर्ग 49. वजा 1 7चा वर्ग बरोबर 49. 49 वजा 1 बरोबर 48. सांगायचा. 4चा वर्ग 16 वजा 1 15 4चा वर्ग 16 वजा 1 किती येणार? 15. परत 64 आहेत माहिती तर 63 काय करायला पाहिजे? हा 8चा वर्ग 64 वजा 1 किती यायला पाहिजे होता? 63. आणि किती वजा करायला पाहिजे होता? वजा 1 त्याला 143. वेगळा कोणता येणार? पर्याय क्रमांक 3. बोल आता काय म्हणत होतीस तू? तुमचं लॉजिक वेगळं काय आहे सांगा. मग काय पाहिजे तू बाळा? काय म्हणत होतीस? मग कुठलं काय वेगळं सांग. हे नव्हतं तर मग दुसरं कोणतं लॉजिक आहे? तू पण ते लावलंयस ना? सगळ्यांना बघायची सांगितलं. बोल. ते 273 आहे बघा. पहिले दोन संख्या 27 आणि पुढची 3 चा घन 27. त्यांचा घन शेवटचा एक अंक आहे का? त्याचा घन करायचं म्हणजे पुढे येतोय. कळालं का? घनाचं महत्व का पाठ करायला लागतंय ते आपण जे असं संख्या बघितल्या कळायला पाहिजे. हे त्याला लॉजिक लावू शकतोय. 3चा घना 27. 4चा घना 4चा घन बरोबर 64. 5चा घन किती यायला पाहिजे? 125. आलंय किती इथं? 25. आणि इथं किती येणार? 2चा घन 8. आलं लक्षात? आता आपण 7वीला आहे त्याच्यामुळे ते वजाबाकी असलं काही जास्त फरकांची नसते. पण अशा पद्धतीने तुम्हाला येणार म्हणजे वजाबाकी बेरीज असणार की पण घनांची बेरीज घनांची वजाबाकी आहे पुढचं पाठमागचं अशा पद्धतीने विचारायचं. अरे तर लक्षात मागच्या अंकांचं म्हणजे पुढचे 2 संख्या असणार म्हणजे त्यांचे वर्ग असतील घन असतील. कळालेत का? आता कशी सोडवायची? ऑप्शन नंबर किती वाजला निघतोय? तिसरा. कळाले का? आता वजा 1 अधिक 1 का करून घ्यायची होती. ते कधी बाळा कळणार? सारखे वर्ग घन आपल्या हाताखालून गेले ना तर कळणार. मग दररोज मी लिहा म्हणून कशासाठी सांगते सांगा? झालंय का? चला झालंय का सांगा? एकाने सांगायचं. कार्तिक सांग.
सांगा. 13चा वर्ग 169 13चा वर्ग 169 वजा 1 हा वजा 1 किती आलं 168. हा बोला दुसरा. नंतर 17चा वर्ग 289 वजा 1 288 हा 289 वजा 1 केल्यावर 288. हा बोला पुढचा. 262 किंवा 261 हा कोणाचाच वर्ग नाहीये आणि त्याच्या जवळपास सुद्धा कोणाचा नाही. इकडे डायरेक्ट 256 नाही, 262 कोणच नाही. आणि 21चा वर्ग 441 21 चा वर्ग 441 वजा 1 म्हणजे 440. तसं ह्याच्यातनं वजा 1 केल्यावर 261 कुणाचाच वर्ग नाही. 361 आहे पण 261 कुणाचाच वर्ग नाही, त्यामुळे हे कॅन्सल. आले का बघा, कळालेत का? जमेल का? 201. आता ह्याला 262 येण्यासाठी आपल्याला 263 कुणाचा तरी वर्ग असणं गरजेचं होतं, पण 263 पण नाही, 261 पण नाही, 262 पण कुणाचा वर्ग नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक वेगळा कोणता येणार? तिसरा. कळाले का? चला ह्याचं कोण लॉजिक सांगा. बोल. हात वर केला होतास की सांगा. 350 छान. हा सांगा कोणाचा आहे? सांग प्रज्वल. बरोबर आहे, सांग. 343 हा 7चा घन बरोबर 343 अधिक 7 हा 350. बोल पुढचं. 130 ला हा 25 5चा घन. हा बोला किती येणार? 125 अधिक 5 किती आल्या? 130. हा ह्याचं सांगा. 729 9 हा 729 अधिक 9 करायचं ना. हा किती येणार? 9 9 18 आणि 3 738. तर पण इथं किती दिलंय? 738. म्हणजे वेगळा कोणता निघणार? तिसरा. तरी पण चौथा चेक करून बघा. 8चा घन 512 हा कुणाचा? 8चा घन बरोबर 512 आणि अधिक 8 मिळवा 520 आलं. म्हणजे वेगळा कोणता निघणार? फक्त तिसरा. कळालं का? करेक्ट ऑप्शन. जमेल का? कळालं का? महत्व पाठ करण्याचं ज्यांनी प्रामाणिकपणे केलेत सगळे आतापर्यंत लिहिलेले आहेत. आता 1 महिना जवळपास होत आला, त्यामुळे दररोज लिहून ते पाठ पण आणि पाठ आहेत. हा संख्या बघितल्या लक्षात येत आहे ह्याला काय करायला पाहिजे ते. असे एक्झाम्पल सुटतील तेव्हा तुम्हाला संख्यांचं काय वाटणार नाही. झालंय. सगळं झालं. आज छड्या कशासाठी खाल्ल्या होत्या ते पूर्ण झालंय का बघा. हा आता उद्या परत कंप्लीट नसलं का परत उद्या, कारण तुम्हाला आता प्रेमाचे शब्द संपलेत माझ्याकडचे. चला कुणाला सुटलंय 9? करायचा. हा पहिल्या 2 अंकांचा गुणाकार करायचा. 2 चौक 8 2 गुणिले 4 केलं 8 आलं. हा 8 64. छान. 1 गुणिले 2 6 6चा वर्ग 36. हा 5 10 10 वर्ग 100 आणि 4 5 20 20चा वर्ग 400. पण आलं किती? 40. त्याच्यामुळे ते पूर्ण चुकीचा. वेगळा कोणता येणार? 4540. आलं का लक्षात? काय केलं होतं? पहिल्या 2 अंकांचा गुणाकार केला रे आणि त्याचा वर्ग केला. मग आले का? वर्ग म्हणजे त्याच्या पुढची संख्या येते. चला ह्याचं सांगा.
7 × 4 11, 11 ची दुप्पट 22. हा बरोबर आहे, बरोबर. 7 × 3 10, ऐका 4 गुणिले 7 केला 4 अधिक 7 किती आलं 11. 11 गुणिले 2 केलं किती आलं 22. हा चला पुढचं सांगा किती होणार 10 ची दुप्पट 20. 10 गुणिले 2 केलं 20 आलं. हा बोला पुढे. 7 × 5 12, 12 ची दुप्पट 24 पाहिजे तिथं 20 आली. हा छान. 12 गुणिले 2 24 यायला पाहिजे. आले किती तिथं 20. आणि चौथं काय होणार 7 × 1 8, 8 × 2 16. 1 अधिक 7 बरोबर 8 आणि 8 गुणिले 2 केलं किती आलं 16. म्हणजे वेगळा कोणता आला तिसरा. आले का लक्षात. हा चला ह्याचं सांगा आता पुढचं. हा सांग शांत म्हणत होता ना सांगतो. हा बोल बोला नको त्याला सांगितलं नाही त्याला मला कळालं. सांगतो थांब सांगतो तुला विचार. 8 + 3 5 चा वर्ग 8 + 3 छान. आले की लक्षात बरोबर आहे की 8 + 3 5 5 चा वर्ग 25. हा सांग पुढं. 7 + 4 बरोबर 3 3 चा वर्ग 9. हा सांग बरोबर आहे. 6 + 4 बरोबर 2 चा वर्ग 4. आणि 9 - 6 3 यायला पाहिजे. 3 चा वर्ग 9. तर इथं आलंय किती 32. म्हणजे वेगळा कोणता येणार चौथा. आलंय का लक्षात कळालंय का सगळ्यांना. सोडवा. जमलं नाही असं कोण नाही ना. म्हणजे आता लॉजिक सांगून पण लक्षात आलं नाही असं कोण नाही. सोपेत का नाही सांगा. वर्ग जण हा ती सराव नाही ना तुमचा. आज कुठं आपली सुरुवात आहे. वर्ग पाठ आहेत घन पाठ आहेत. बेरजा वजाबाकी पटपट करायच्या म्हणजे जमेल. चला जावा आता. सार्थक तिथं लॉजिक हे करा. बोटावर हातावर नक्ष काढत बसण्यापेक्षा. बोला 155 210 272 420. बोला की बोला 15चा वर्ग किती 225. हा वजा 15 210. हा 17चा वर्ग हा 289. वजा किती करायचे पाहिजे 17. 4 9 7 गेले 2 आणि 7 2. पाठीमाग गप्पा मारण्यापेक्षा इकडे लक्ष द्या. 21 वर्ग बरोबर 441 वजा 17 सॉरी वजा 21 करायचं. ज्या संख्येचा वर्ग केला का त्याच्यातनं ती संख्या वजा करायची म्हणजे लॉजिक मिळते. हा किती आलं बघा 0 2 आणि 4. फक्त ह्याच तेवढं जमत नाही ना. ह्याच तेवढं जमत नाहीये. येतच नाही कुठल्याचा वर्ग पण नाही म्हणून तर हा वेगळा येणार ना. आलं का लक्षात. कळालं का आता लॉजिक. चला पुढचं कोणाच्या लक्षात आलंय का बघा. बघा 2 मिनिटं ट्राय करा नाहीतर देते सोडून. चला करा विचार. बघा कोणाच्या घनसंख्येत का वर्ग संख्येत का कोणाच्या जवळपास आलेलं आहे का.
529 आहे बाळा ते. मग 529 आणि 94 असं बघायचं लॉजिक कुठे जमतं का. दुसरा 740 आहे तर त्याला मग 841 जवळच आहे. नाही लांब 729 जवळचा. मग तसं बघा की लॉजिक काय वापरू शकतोय का. विचार करायला 2 मिनिटं वेळ घ्या. नाही करू देऊ द्या. किमान ट्राय तरी करा रे. असं नाही करायचं खरं. झालं का? वर्ग वगैरे घन कोणाच्या जवळपास आहेत का बघा की. 729 जवळ आहे. होय की, पण ते सगळंच लॉजिक आलं पाहिजे. सगळं जमलं पाहिजे. बघा 5चा वर्ग पहिलाच 5चा वर्ग 25 वजा 4चा वर्ग 16 बरोबर 9 येते. हा 5चा वर्ग 25 हा आणि 4चा वर्ग 16. 25 वजा 16 9. मग आता तू जे म्हणतोयस ना ते सगळीकडे सुटवायला पाहिजे ना. आता बघा 7चा वर्ग 49 आणि 0चा वर्ग 0च ना. मग नाही जमत ते लॉजिक. एकालाच तेवढं सुरू झालं. सगळीकडे व्हायला पाहिजे ना. अजून कुणाच काही मत आहे का सांगा. अजून कुणाचं काही मत आहे. बरं आता दुसरी हिंट देते. वर्ग आणि घन हवेत हे त्याच्याशी संबंधित नाही. कोणी तर भाग जातोय का नाही हे ओळखायचं आहे. काय संख्याना भाग जातोय आणि काय संख्याना जात नाही असं ते लॉजिक आहे. शोधा बघा आता. हिंट दिली आता तेवढी तुम्ही शोधा. कसोट्या तर आपल्या शिकवून झालेत का नाही विभाजकाच्या कसोट्या. कसोट्याशी संबंधित एक्झाम्पल आहे. सोडवा बघा दोन्ही पण. घेण्यातल्या 3 संख्यांना कुणीतरी एका संख्येने भाग जातोय आणि एकीला जात नाही असं. मग ते कुणी जातोय ते सांग बघा ना तुमचं तुम्ही लॉजिक. मी फक्त भाग जातोय हे सांगितलं की ओळखायचं तुम्ही आता. सगळ्याला 2 ने जातोय हे. मग तो नाही म्हणता येणार ना. मग वेगळं कसं म्हणता येणार. मग दुसरं कुणी जातोय का बघा. 3 आहे 5 आहे 7 आहे 10 आहे 11 आहे 12 आहे 15 आहे 18 आहे. नाही पण ह्याला येत नाही ना. हा मॅडम 2 नंबर काय येणार त्या पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्याला 10चा भाग जात नाही. कुठे जातोय. दोन्ही संख्येला पहिल्याला भाग जाण्यासाठी बाळांनो शेवटच्या 2 अंकी संख्या काढणे तयार होणाऱ्या संख्येला बोला. पहिल्या तिसऱ्या आणि 10 काय करतो. 10 जिमनाच कोणाला 10 ने कुठे जातो. 10 ने फक्त 1ला जातो. बाकी सगळ्यांना नाही जात. आपल्याला बाळांनो 3 सेम दाखवायचे आणि 1 वेगळा दाखवायचा आहे. सगळ्या कसोट्या चेक करा. एकदा तुमच्या हाताखालून जाऊ देत मग मी सांगते. सगळ्या चेक करा. 2 3 5 7 11 13 सगळ्या चेक करा. जिथं जमत नाही तिथं मी सांगते. मग करा ना चेक करा की 1 बाय 1 तुम्ही. नुसतं हा घेणं जात नाही. ठीक आहे सगळ्या चेक केल्या का तुम्ही. रिव्हिजन होऊन जाईल का नाही त्यात एक आहे ह्याच्यामुळं. मग करून बघा ना. मोजताय ना 2 3 ने 5 ला चेक करताय ना. मग कुठल्याच ह्याच्यात येत नाहीये. कुठल्याच कसोटीत बसत नाही. मग आता अवघड झालं. मग गणित त्यांनी चुकीचं दिलं असं म्हणायला पाहिजे. तुम्हाला जर कुणालाच लक्षात येत नाही म्हटल्यानंतर सोडवा येतंय ते. सगळी बसतात नाही तर एका कसोटीत 2 बसतात. नाही मग पुढची सगळ्या तू चेक केलास का. 15 पर्यंत सगळ्या चेक केलास तू. हा मग कसं काय सांगतोय सांग बरं. मी काय सांगितलं होतं चेक करा कसोट्या कळतंय. मी सांगणार नाही. वेळ केला तरी चालेल पण तुम्हाला जमणं गरजेचं आहे.
छान, व्हेरी गुड आहे का? आणि म्हणताय कुठला येत नाही, एकाला केला तर केला चालतं येते ना, बरोबर आहे.